आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आलात तुम्ही? बसा पाणी आणते. वहिनी नकोय पाणी. एवढ्या उन्हाचा आलात? नकोय ग, खरंच नकोय. कसा गेला पेपर? बरा गेला. असं का म्हणताय? मी खरं सांगू, माझ्या समोर पेपर आल्यानंतर ना मला आठवतच नव्हतं ग काही. मग काय केलं तुम्ही? मग सर म्हणाले ना तसं केलं मी. सर मला बोलले की तू ना 1 मिनिट शांत बस, रिलॅक्स हो आणि मग पेपर लिहायला घे. तसंच केलं मी. मग आठवलं ना सगळं? वहिनी आठवलं. वहिनी बरं झालं सर होते, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. बरं झालं आज सर तुमच्या सोबत होते. मी ताई ताई कशी आहे? बरी आहे ना ती? कुठे दिसत नाहीये. आई आई कुठे आहे? आई आई ताई आईना प्लीज हाक नका मार. काही झालंय का? वहिनी तू गप्प का बसलीस? सांग ना काय झालं. ताई आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. काय झालंय वहिनी? खरं खरं सांग मला काय झालंय. ताईंना पोलीस घेऊन गेलेत. घेऊन गेलेत? वहिनी ते असं कसं करू शकतात? असंच झालंय आणि आईना त्याचं खूप टेन्शन आलंय. पण भाऊ आणि विक्रांत गेलेत ताईंना सोडवायला. वहिनी मी म्हणून म्हणत होते मला नाही जायचंय पेपरला. इतका मोठा प्रॉब्लेम झाला. मी ताई सोबत असायला हवे होते ना ग. ताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका काळजी करू. आई रडू नकोस गो. आता आपल्याला असं रडून चालणार नाही. रडू नको. आई ताईला पोलीस घेऊन गेले. असं कसं करू शकतात ते? आता असं बोलून काय उपयोग? ते झालं ते झालं. पण रवळनाथ आहे आपल्या पाठीशी. तो बायला काय नाही होऊ देणार. हो ताई, आणि विक्रांत आणि भाऊ गेलेत ना ताईंना घरी आणायला. आई आईच्या अशा सिच्युएशन मध्ये मी तिच्यासोबत असायला हवं होतं ना ग. तिची काय अवस्था झाली असेल. बाय तुझी परीक्षा पण तेवढीच महत्वाची होती ना. आई परीक्षा मी पुढच्या वर्षी दिली असती. हे असं बोललेलं तुझ्या गिरजा ताईला आवडलं असतं काय? काय ना, लक्षात ठेव बाळा, नशीब आपल्याला पडताळून बघत असतं. आता आपली वेळ आहे. त्या वेळेला ना असे चुकीचे निर्णय घ्यायचे नसतात. नको रडू, नको रडू. आई ताई लवकर सुटायला हवी ग. सुटेल बघ माझी गिरजाबाई, लवकर सुटेल. हे तुम्ही केलेल्या कामाचे पैसे. हो थँक्यू. वा, खूप छान काम केलं का तुम्ही. तुम्हाला कसं कळलं आम्ही छान काम केलं ते? हो, हा काय प्रश्न आहे? एवढा पैसेवाला माणूस आहे, 4 माणसं ठेवली असती. या मामीला जेवढी अक्कल आहे ना त्याच्यातली कणभर अक्कल सुद्धा या माणसाला नाहीये. बरोबर बोलतायत त्या, माझ्या माणसानेच सांगितलं मला. मग तुम्हाला हेही कळलं असेल की त्या पोरीला पोलीस उचलून घेऊन गेले? सगळ्या बातम्या कळल्यात मला. खरं तर आम्ही तुमचे पायच धरायला हवेत. अरे बाबा, माझे पाय का धरतोय? हो
एवढ्याशा कामाचे तुम्ही आम्हाला भरपूर पैसे दिलेत ना म्हणून. अशीच जर माझी कामं करत राहिलात ना तर तुमचे खिसे कायम पैशाने भरलेले राहतील. एक शंका होती. बोला. आम्हाला काही होणार नाही ना? हा, माझ्या विरोधात जायचं नाही. नाही नाही नाही, आम्ही कशाला तुमच्या विरोधात जाऊ. मग काय नाही होणार तुम्हाला. हा, पण तुम्ही सावध राहा. बरं, आम्ही निघू. मग काही इथे राहण्यासाठी घर बांधून देऊ. नाही का खरंच घर बांधून देऊ का दोघांची समाधी बांधायला घेऊ? नाही, एक विचारायचं होतं. तुम्ही कोण आहात आणि आम्हाला एवढे पैसे का देताय? तुझी उंची काय रे? 5'11". तेवढाच खड्डा खणायला घेतो लगेच. चल. गेले खुळे चंगू मंगूची जोडी. अरे माझ्या अपमानाचा बदलो घेण्यासाठी तुमचा वापर करतोय मी. आता त्या विक्रांत आणि गिरिजा काही मी सुखान जगात घेऊचंय ना. शिरला कानात. अगं चिटल्या, रडते कशाला तू? हा, आई मला ताईची खूप आठवण येते ग. अगं बाय येतच असेल बघ आता. गौरव आणि विक्रांत बायला घेऊनच येत असतील. हो, आई बरोबर बोलतात. ते आतापर्यंत निघाले सुद्धा असतील. कधी येतील. आणि बाय आली ना की तिला लगेच प्रश्न विचारून हैराण नको करू. नाही नाही, तिला त्रास होईल असं काहीच बोलणार नाही मी. आयडिया माझी बाय. आपण ना आज माझ्या बायच्या आवडीचं सगळं जेवण करूया. हो, तू बाकीच्या जेवणाची तयारी कर. पिठलं मी करते. बायला माझ्या हातचं पिठलं खूप आवडतं. मी पिठल्याची पण तयारी करून देईन तुम्हाला. आता असा रडका चेहरा करून बसू नको. हा, माझ्या बायला वाईट वाटेल ना. आई पण मला ताईची काळजी वाटते ग. आता बायची काळजी करायची नाही, तिची काळजी घ्यायची. तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आपण सगळ्यांनी. आता ना मला घरात सुटकी वातावरण अजिबात नकोय. हा, आज बघू. हा, अरे गौरव आला. जा भाकर तुकडा घेऊन ये. बाय वरून ओळून टाकते. कुणाची दृष्ट लागली माझ्या बायला काय माहित. बाय कुठे आहे? बाय कुठे? बाय भाऊ, ताई कुठे आहेत? दादा, अरे तू असा गप्प काय? ताई कुठे आहे सांग ना. अरे असे एकमेकांकडे का बघताय? बोला ना, बाय कुठे? अरे बोला, कुठे आहे माझी बाय? आई गिरिजाला नाही सोडलं. का? बेल नाही मिळाली तिला. नाही मिळाली म्हणजे? अशी कशी नाही मिळाली? तू बोलला होता ना तिला आज बेल मिळेल, माझी बाई घरी येईल. मग अशी कशी बेल नाही मिळाली तिला? अरे गप्प काय, तू बोल ना. शब्द दिला होतास ना मला.
माझ्या बायला सोडवून आणेल म्हणून. मग का नाही सोडवलं माझ्या बायला तू? आई हे बघ, तू शांत हो. कशी शांत हो? हा, कशी शांत हो? माझ्या बायला घेऊन नाही आले तुम्ही का? हे बघ, विक्रांतने खूप प्रयत्न केले पण तरी पण ताईला बेल नाही मिळाली. प्रयत्न केले ना याने, मग का नाही सोडलं माझ्या बायला? आता तो तरी काय करणार? आणि आता पुढचे 2 दिवस कोर्ट बंद आहे. म्हणजे माझी बाय 2 दिवस जेलमध्येच राहणार? हो, दुसरा काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. जोवर कोर्ट सुरू होत नाही तोवर बेलची प्रोसेस नाही सुरू करू शकत आपण. आई तिकडे हळू, सावकाश. आई हळू. बायला का ठेवून घेतलं असं? काहीच केलं नाही तिने. तिला का? हो हे बघ, अगं हे आपल्याला माहितीये ना, पण कोर्टात सिद्ध करावं लागेल. आणि त्याआधी ताईला बेल मिळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पण ताई 2 दिवस जेलमध्ये कशी राहील रे दादा? कशी राहील माझी बाय? तेच कळत नाहीये. आई प्लीज तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक. ठीक होईल. अडकली रे माझी बाय. बाबांचा फोन ते मी बोलतो. हा काका बोला, मी राजा बोलतोय. हो राजा, आली का गिरीजा परत? बाकी सगळे कुठे आहेत? काका खूप प्रयत्न केले पण गिरीजाला बेल नाही मिळाली. ठीक आहे, नका काळजी करू. मी बघतो माझ्या ओळखीने काय होईल तर. बरं चालेल. आणि हो, विक्रांतला लवकर घरी यायला सांग. ठीक आहे काका, मी बोलून बघतो त्याच्याशी. हे बघा आई, मी समजू शकतो की तुम्हाला काय वाटत असेल आता, पण आता खरी गरज गिरीजाला आहे. आपणच खचलो तर कसं चालेल? मला माहिती आहे सगळं करणं फार अवघड आहे, पण आई आपल्याला हे करावं लागणार आहे, नाहीतर गिरीजा खचेल तिकडे. चालेल का तुम्हाला? आणि बघा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. या सगळ्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ देऊ नका प्लीज. बरोबर बोलतोय. घेईन मी स्वतःची काळजी. नाही एवढा मला काय. आपल्याला निघायला हवं. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या. गिरीजा यातून नक्की बाहेर पडेल. निघतो मी आता. नीट जा. चल.
विक्रांत मी काही केलेलं नाहीये. मी नाही मारलं त्या मुलाला. प्लीज तू त्यांना सांग विक्रांत मी निर्दोष आहे. मी काही केलेलं नाहीये. प्लीज मला नाही थांबायचं इथे. प्लीज मला नाही थांबायचं इथे. तुम्ही एवढ्या वेळ इथे थांबू शकत नाही. प्लीज नको जाऊ विक्रांत. तुला लवकरात लवकर मी जेलमधून बाहेर काढेल. विक्रांत मला एकटं सोडून नको जाऊ प्लीज. चला. रडू नको. हा? गिरिजा काव्या सॉरी. नाही अरे सॉरीची गरज नाही. आय कॅन अंडरस्टँड. खूप मिस करतोयस ना गिरिजाला. काळजी वाटते तिची. इतकी नको काळजी करूस. होईल सगळं व्यवस्थित. खरं सांगू काव्या, गिरिजा माणूस म्हणून खरंच खूप छान आहे ग. त्या आयुष्यात असं सगळ्या गोष्टी का घडतात मला कळत नाही. इट वॉज अन ऍक्सिडेंट विक्रांत. आपल्या हातात काहीच नव्हतं. पण देव नेहमी तिचीच परीक्षा का घेतो? आता कुठे तिच्या पदरात सुख पडत होतं. पण देव सुद्धा त्यांचीच परीक्षा घेतो, जे त्यातून बाहेर पडू शकतात. अँड ॲज यू सेड, गिरिजा इज अ स्ट्रॉंग गर्ल. ती नक्की बाहेर पडेल बघ. हो ती स्ट्रॉंग आहे, पण आज तिला रडताना बघून सहन नाही झालं मला. हे बघ, ह्या स्टेजला तू असे हातपाय काढून नाही जाणार विक्रम. शांत हो. हे बघ, डेफिनेटली सगळं व्यवस्थित होईल. आपण काढू गिरिजाला ह्यातून बाहेर. हा, आपण सोडू. गिरिजा आता सुटलीच पाहिजे, कारण जेलमध्ये तिच्यासोबत काय काय होत असेल तिचं तिलाच माहिती. स्ट्रॉंग आहे की नाही ती, मग ती सगळं निभावून दे. बघ तू. बरं, तू जास्त नको विचार करूस याबद्दल. त्रास होईल तुला. तू एक काम कर, तू फ्रेश हो, जेवून घे आणि मग आपण आरामात बसून बोलू. नाही, जेवायचं नाही मला. आता जेवायला काय हरकत आहे? गिरीच्या तिकडे उपाशी असताना मी कसं जेवणार काव्या? जेवणाआधीची गोळी. गोळी घे ना प्लीज. तुम्हाला औषधं घ्यायची असतात. प्लीज थोडं खाऊन घ्या ना. गिरिजा मयकर, गिरिजा मयकर, गिरिजा मयकर, गिरिजा मयकर. अच्छा, मग गिरिजाला समजलं की तू इथे उपाशी आहेस तर चालेल? नाही. मग चल बरं, चल जेवून घ्यायचं. नाही नको. विक्रांत प्लीज. नाही, खरंच नको. माझ्यासाठी. खरंच नको काव्या. गिरिजासाठी. काव्या, मला जेवण नाही जाणार. प्लीज मला फोर्स नको करू. फक्त मला माझी गिरिजा हवी आहे बस. यार विक्रांत, यार इतका सॅड नको होस. मला नाही बघवत ना तुला असं. चेअर अप प्लीज.
काव्या, काय टायमिंग आहे तुझं यायचं? ती गिरीजा तिकडे जेलमध्ये गेली आणि तू आलीस. आता कसं दोघांना एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल आणि मग ही मैत्री प्रेमात बदलायला वेळ लागणार नाही. आता मला गिरीजाचा चॅप्टर क्लोज करून काव्या विक्रांतला एकत्र आणणं जास्ती सोपं जाईल.